अच्युत गोल मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मॅथ स्पेशल क्लासेस आपण स्टार्ट केले. तुम्ही कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल त्यासाठी तुम्हाला उपयुक्त असं मॅथ स्पेशल क्लासेस आपण स्टार्ट केलेले आहे. सर्व एक्झामसाठी उपयोगी असं. तर बघा, आपण संख्या चॅप्टर सुरू केलं होतं नंबर सिस्टीमचं हे आपलं सेकंड चॅप्टर. याआधी पण आपल्या मॅथचा क्लासेस झाले व्ही बोर्ड मासवर. जर तुम्ही बघितलं नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आजचं आपलं नंबर सिस्टीम संख्या पद्धतीमधलं हा सेकंड चॅप्टर आहे. तर आपण डेफिनेशन घेतोय सहमूळ संख्या समजून घेतोय. सहमूळ आजचा टॉपिक आहे आपला सहमूळ संख्या. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? को प्राईम नंबर. सहमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो. सामायिक अवयव म्हणजे आता ही बघा 9 आणि 10, 9 व 10 अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येने ह्या दोन्हींना भाग जाईल, पूर्णपणे भाग जाईल, शून्य उरला अशी कोणती संख्या आहे? तर कोणतीच संख्या नाहीये. त्यानंतर बघा दुसरं बघा 5 व 27. जरी तर 25 असते तर ती सहमूळ संख्या नसते, को प्राईम नंबर नसता. तर बघा इथं 9 व 10 ह्या दोन्ही संख्या आहेत, पण ह्या दोन्ही संख्यांना अशी कोणतीच एक संख्या नाही की जिने पूर्णपणेच भाग जाईल. इथं जर आपण 3 ने भाग दिला तर इथं 3 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. इथं 5 ने भाग दिला तर इथं पूर्णपणे 5 ने भाग जाणार नाही. तर डेफिनेशन लिहून घ्या. ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आत्ताच बघितलं आपण 9 व 10, 5 व 27 या काय झाल्या तुमच्या सहमूळ संख्या. त्याचे गुणधर्म बघा. सहमूळ संख्यांचा लसावी 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्या असतात. तर काय बघितलं आपण? ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. यामध्ये सामायिक अवयव नाही, यामध्ये पण सामायिक अवयव नाहीये. सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. 2 क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. नेक्स्ट बघा, जोडमूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर. नेक्स्ट आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच
संयुक्त संख्या असल्यास, संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच त्याच दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणासाठी बघा 3 व 5 यामध्ये किती येतं? 3, 4 या 2 चा फरक येतो. यामध्ये बघा 5 व 7 किती? 5, 6, 7, 2. तर आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या बघू. 1 ते 100 पर्यंतच्या ज्यामध्ये 2 चा डिफरन्स असतो त्या काय झाल्या? जोडमूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या किती आहे? 8 आहे. तर कोणत्या आहे? 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 49, 61, 71, 73. नेक्स्ट बघा प्राइम नंबर, परिमेय संख्या. परिमेय संख्या रॅशनल नंबर. रॅशनल नंबर, परिमेय संख्या. त्यामधला पहिला बघा साध्या परिमेय संख्या, सिंपल रॅशनल. सिंपल रॅशनल नंबर म्हणजेच साध्या परिमेय संख्या. साध्या परिमेय संख्या कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात. डेफिनेशन बघा, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या म्हणतात. तिथे काय सांगितलंय? कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. आता 2, 3/5, 2, 3/5 -1/2, 0/5, 0 ह्या काय झाल्या तुमच्या परिमेय संख्या. परिमेय संख्या. पण इथं बघा 2/0 -3/0 5/6 - 6 या काय झालं? छेदात शून्य नाही पाहिजे. संख्येच्या छेदात. इथं आपला छेदच नाही त्याच्यामुळे ही परिमेय संख्या. छेदात जर शून्य असेल तर त्या परिमेय संख्या नाही. या परिमेय संख्या नाहीत. परिमेय संख्या नाहीत. त्यानंतर बघा नेक्स्ट बघा. आता आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, कसोटी. आता 2 ची कसोटी. सर्वात पहिले आपण बघणार आहे 2 ची कसोटी. 2 ची कसोटी काय? सर्व सम संख्यांना 2 ने भाग जातो. सर्व सम संख्यांना
सर्व सम आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितले सम संख्या कोणत्या आहे. तर तुम्हाला सम संख्या माहिती ते एवढं लक्षात ठेवायचं. सर्व सम संख्यांना 2 ने भाग जातो. तर उदाहरणासाठी बघा 342 ती तर लास्ट डिजिट तुमचा काय आहे 2 आहे. 2 काय आहे ही सम संख्या आहे. त्यात नंतर बघा 12 3 4 5 8 तर लास्ट डिजिट बघायचा, फक्त लास्ट डिजिट, नाही तर हे दोन्ही. तर लास्ट डिजिटला काय आहे तुमचा 8 आहे. 8 असल्यामुळे ती काय झाली समसंख्या. तर सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो. तर ह्या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो. नेक्स्ट बघा 3 ची कसोटी. 3 ची कसोटी यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. दिलेल्या संख्येतील बघा 3 च्या कसोटीत काय दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग, बेरजेला जे अंक दिले त्यांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असल्यास त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. तर जी तुम्हाला संख्या दिली तिची पूर्ण तुम्ही टोटल केली तर त्या टोटल संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्या ही काय झाली तुमची पूर्ण भाग जात असेल तर ही 3 ची कसोटी झाली. म्हणजे ती पूर्ण संख्या 3 ची कसोटी, पूर्ण संख्या पूर्ण भाग जातो, 3 ने पूर्ण भाग जातो. तर बघा आता इथं तुम्हाला दिले 2 9 3 4 12. इथे दिसत नाही का, इथं बघा वरती बघूया 2 9 3 4 12. तर ही पूर्ण संख्या 3 ची कसोटी आहे का नाही हे बघण्यासाठी काय करायचं बघा, ह्या सर्वांची टोटल करायची. 2 9 3 4 1 अधिक 2 किती आता तुमचे 21. तर 21 ला 3 ने पूर्णपणे भाग जातो. तर ही संख्या काय झाली तुमची 3 ची कसोटी. तर 3 ने याला पूर्णपणे भाग जातो. नेक्स्ट बघा 4 ची कसोटी. 4 ची कसोटी जर कुठलाही टॉपिक तुम्हाला समजला नसेल तर कमेंट्स मध्ये सांगा, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तो परत समजून घेऊया. 4 ची कसोटी काय दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानी च्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल, एकक आणि दशकच्या स्थानावर जे 2 अंक असतात त्याला जर 4 ने पूर्णपणे भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जातो. तर बघा डेफिनेशन लिहून घ्या, त्यानंतर आपण समजून बघू. दिलेल्या संख्येतील एकक याने लास्ट डिजिट एकक व दशक त्यानंतरचा दशक स्थानच्या अंकांनी शेवटचे 2 डिजिट एवढं लक्षात ठेवायचं. अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. तर बघा एक्झाम्पल साठी बघूया आपण. 1 2 3 4 5 4 8 4 8. तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी एकक व दशक स्थानचे, म्हणजे हे एकक व दशक किती झाले 48. तर एकक स्थान
दशकापासून तयार होणारे म्हणजे 48. दशकचा काय झाला हा 4 आणि एककचा हा 8 किती झाले 48. 48 ला जर आपण 4 ने भाग दिला 4 1 4 4 2 8 पूर्णपणे भाग जातो. 4 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणून ही संख्या काय झाली 4 ची कसोटी. 4 ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या. एकक दशक एकक. आता हे बघा एकक हे दशक एकक दशक 00 असल्यास त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. बघा इथं बघा शेवटचे 2 डिजिट त्याला जर 4 ने पूर्णपणे भाग जात असेल तर ती संख्या 4 ची कसोटी 4 ने भाग जातो. पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. जर एकक व दशक स्थानी जर 00 असल्यास ती 4 ने पूर्ण भाग जातो. त्या संख्येला बी 4 ने पूर्ण भाग जातो. बघा 3400 3400 याच्या लास्ट डिजिट बघा लास्ट डिजिट एकक दशक हे दोन्ही स्थान काय 00 त्यामुळे ही पण 4 ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या आहे. नेक्स्ट बघा 5 ची कसोटी. 5 ची कसोटी काय दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला कोणतीही संख्या असो तिच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. एक्झाम्पल साठी बघा 2 3 5 2345 इथं लास्ट डिजिट याने एकक स्थानी काय 5 आहे त्यामुळे 5 ने याला पूर्णपणे भाग जातो. 230 लास्ट डिजिट काय 0 त्यामुळे याला पण 5 ने पूर्ण भाग जातो. नेक्स्ट बघा 6 ची कसोटी. 6 ची कसोटी काय आहे 6 ची कसोटी 6 ची कसोटी ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो त्या समसंख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. 6 ने पूर्ण भाग जातो. बघा ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो आताच आपण बघितलं 3 ची कसोटी ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो त्या समसंख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. एक्झाम्पल साठी बघा 12 24 कोणत्याही विषम संख्येला 6 ने पूर्ण भाग जात नाही. हे पण लक्षात ठेवा कोणत्याही विषम संख्येला 6 ने पूर्ण भाग जात नाही. नेक्स्ट आहे 7 ची कसोटी. 7 ची कसोटी काय आहे 7 ची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करून ती संख्या
संख्या उर्वरित संख्येतून उर्वरित संख्येतून वजा करावी येणारी वजाबाकी 0 किंवा 7 पटीत आली तर त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो. तर बघा हे तुम्हाला का लिहून देते, का तुम्हाला कसोटी पाठ लक्षात पाहिजे, कारण कधी कधी तुम्हाला खूप मोठ्या संख्या दिल्या जातात. या सर्व संख्येला आपण भाग देत बसतो तर खूप टाइम वेस्ट होतो आणि बरोबरच हे सांगता येते. त्यामुळे जर तुम्हाला कसोटी माहिती असेल तर तुमचा आन्सर लवकर सॉल्व्ह होईल. तर बघा काय सांगितलंय, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करून ती संख्या एकक स्थानच्या अंकांची दुप्पट करून ती संख्या उर्वरित संख्येतून वजा करावी. वजाबाकी 0 किंवा 7 पटीत आली तर त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो. आता इथं बघा तुम्हाला एक्झाम्पलसाठी 126 तर लास्ट डिजिट एकक त्याने लास्ट डिजिट स्थानच्या अंकांची दुप्पट म्हणजे 6 गुणिले 2 किती होता 12. उरलेली संख्या किती तुमची, हे बघा ही 6 जर घेतली आपण एकक स्थानचे, आता ही उरलेली संख्या किती तुमची 12. उरलेली संख्या किती 12. उरलेली संख्या 12 आहे. तर त्यांनी काय सांगितले, उरलेल्या संख्येतून वजा करावी. तर ही 12 मायनस 12 किती होत्या 12 वजा 12 0. तर आपल्याला सांगितलंच जर येणारे वजाबाकी 0 किंवा 7 पटीने असले तर ती 7 ने पूर्णपणे भाग जातो. तो आपले इथे आले 0 म्हणजे 126 या संख्येला 7 ने पूर्णपणे भाग जातो. तर 7ची कसोटी तुम्हाला समजलीच असेल. नेक्स्ट बघा 8ची कसोटी. 8ची कसोटी काय, 8ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. तर बघा दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक एक संख्या घेऊ आपण, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. 2 3 4 5 4 8 8. तर आपल्याला काय सांगितलं, दिलेल्या संख्येतील एकक स्थान, दशक स्थान व शतक स्थान च्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर, आता अंकांनी मिळून कोणती संख्या झाली 488. 488 ला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. तर ह्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जातो का बघूया. 8 1 8, 8 सक 48,
8 एक 8 61 पूर्णपणे भाग जातो. ह्या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जातो, म्हणून ह्या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जातो. तर ह्या 3 संख्यांना 8 ने पूर्णपणे भाग जातो, तर ह्या पूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. तर ही संख्या जर तुम्हाला दिली एक्झाम मध्ये, जर तुम्ही 8 ने ह्या संख्येला भाग द्यायला गेला तर तुम्हाला खूप टाइम लागेल आणि आन्सर बी बरोबर येईल काही नाही हे सांगता नाही येणार. त्यामुळे तुम्हाला या कसोटी माहिती लक्षात असेल, माहिती असेल तर तुम्ही लवकर आन्सर तुम्हाला भेटू शकतं आणि करेक्ट आन्सर भेटू शकतो. त्यामुळे ह्या कसोट्या खूप इम्पॉर्टंट आहे. ते आता इथं बघा दुसरं एक्झाम्पल हे बघा, एकक दशक व शतक स्थानी 000 असल्यास 8 ने पूर्ण भाग जातो. अजून एक नियम बघा, एकक दशक व शतक 000 असल्यास 8 ने पूर्ण भाग जातो. 8 ने पूर्ण भाग जातो. तर बघा एक्झाम्पल साठी 3 4 5 000 तर या तिन्ही स्थानी काय तुमचं 000, त्यामुळे 8 ला ते पूर्णपणे भाग जातो. हे दोन नियम लक्षात ठेवायचे. लास्टची एकक दशक व शतक ह्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर ती पूर्ण संख्या 8 ने भाग जाते. जर त्या स्थानी 000 एकक दशक व शतक स्थानी 00 असेल तर त्या बी संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जातो. नेक्स्ट बघा 9ची कसोटी. तर बघा 9ची कसोटी, नऊची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील, पहिले डेफिनेशन बघूया त्यानंतर एक्झाम्पल. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. तर बघा काय दिलेले, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर एखादी संख्या दिली तुम्हाला एक्झाम्पल साठी बघा 918207 918207 दिलेल्या संख्येला या पूर्ण संख्येतील अंकांची बेरीज तर 9 अधिक 1 अधिक 8 अधिक 2 अधिक 0 अधिक 7 बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असते. यांची बेरीज किती होती 27. तर 27 ला 9 त्रिक 27 पूर्णपणे भाग जातो. त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असतो तर ती संख्या, तर ही पूर्ण संख्या 9 ने भाग जाणारी संख्या आहे, कारण यांचे टोटलला 9 ने भाग जातो म्हणजे ही संख्या पूर्ण झाली 9 ने भाग जाणारी संख्या. नेक्स्ट बघा 11ची कसोटी. तर नेक्स्ट बघा 11ची कसोटी. 11ची कसोटी काय आहे? 11ची कसोटी बघा, दिलेल्या संख्येतील पहिले डेफिनेशन बघू त्यानंतर आपण एक्झाम्पल वर समजून घेऊ. दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज, समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या सम व विषमस्थानच्या अंकांची बेरीज, अंकांच्या बेरजेची वजाबाकी, जे समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे जे अंक आहे यांच्या बेरजेची वजाबाकी जर 0 किंवा
0 किंवा 11च्या पटीत असेल, 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो, 11ने पूर्ण भाग जातो. तर बघा तिथं काय सांगितलंय तुम्हाला, दिलेल्या संख्येतील समस्थान. आता एक्झाम्पल बघू, 2 7 5 3 4 1. तर बघा दिलेल्या संख्येतील समस्थान, तुम्हाला असं नाही विचारले की अंक संख्या नंबर नाही विचारले. आता तुम्ही जर समस्थान म्हटले तर कसं ओळखायचं, 1 2 3 4 5 6. तर ह्या स्थानावर आता ही 2 जर आपली समसंख्या असेल तर ह्या स्थानावर 7 आहे. तर तुम्ही म्हणाल की 7 हा समसंख्या नाही, 7 ही समसंख्या नाही. पण तसं नाही, आपल्याला विचारलंय काय, स्थान विचारले, ती संख्या नाही विचारली. त्या स्थानावर समसंख्या असतो विषम संख्या असतो त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त जे वरती तुम्हाला सांगितले स्थानांच्या अंकांची बेरीज त्यात आहे 1 2 3 4 5 6. तर आपल्याला माहिती आहे विषम स्थान कोणते, विषम स्थान 2 अधिक विषम स्थान 3 5 अधिक 4 किती होत्या, 5 आणि 4 9 10 11. आता समस्थान बघा, समस्थान 2, 2च्या जागी काय आहे तुमचं 7 अधिक 4च्या जागी आहे 3, 4च्या जागी 3 आहे आणि 6च्या जागी काय आहे 1. 7 आणि 7 8 9 10 11. तर दोन्हींची बेरीज किती होती 11. इथं काय सांगितलंय, समस्थानांच्या अंकांची बेरीज व विषम स्थानांच्या अंकांची बेरीज. आता दोन्ही अंकांच्या बेरजेची वजाबाकी करायची. आता समस्थानाचे अंक किती 11, विषम स्थानाचे किती 11. तर दोन्हींची जर वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत असेल तर इथं बघा दोघांची वजाबाकी किती 0, म्हणून ही संख्या 11ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या असेल. तर नेक्स्ट बघा 12ची कसोटी. 12ची कसोटी काय आहे, 12ची कसोटी दिलेल्या संख्येला 3 व 4 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जात 3 व 4 या दोन्ही संख्यांना, दिलेल्या संख्येला 3 व 4 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असल्यास त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो, 12ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर बघा 15ची कसोटी. 15ची कसोटी काय आहे, 15ची कसोटी आहे ज्या संख्येला 3 व 5 या दोन्ही 3 व 5 आत्ताच आपण बघितलं 3 व 4 या दोन्ही संख्यांनी जर त्या संख्येला भाग जात असेल तर ती 12ची कसोटी. आणि 15ची कसोटीमध्ये 3 व 5 दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल त्या संख्येला 15ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर बघा 36ची कसोटी. 36ची कसोटी काय आहे तेच बघू आपण. 36ची कसोटी, 36ची कसोटी ज्या संख्येला 9 व 4 ने पूर्ण भाग जातो 9 व 4 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला
36 ने पूर्ण भाग जातो. 36 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर लास्ट बघा तुमची 72ची कसोटी. 72ची कसोटी काय? 72ची कसोटी ज्या संख्येला आज आपला बेसिक कंप्लीट होणार आहे. थिअरी कंप्लीट झाल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करणार आहोत. 9 ने भाग 8 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 72 ने पूर्ण भाग जातो. तर याचप्रमाणे आपल्या कसोटीच्या सर्व कंप्लीट झालेल्या आहे. आता आपण बघणार आहोत स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू, नंतर फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत. ह्या दोन झाल्यानंतर आपण डायरेक्ट एक्झाम्पलला स्टार्ट करणार आहोत. बघा, स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू यानी स्थानिक किंमत. स्थानिक किंमत काय? आता तुम्हाला उदाहरणावरूनच आपण समजून घेऊ. आता ही संख्या आहे 3, 4, 5, 8, 9. तर बघा, एकक स्थानी, दशक स्थानी, शतक स्थानी, हजार, 10,000 म्हणजे 34,000. हे जर आपण इथून बघितले तर हे किती झाले? 34,589. इथून बघितलं तर 589. इथं बघितलं तर 9. याची स्थान काय? लास्ट डिजिटचा स्थान काय? एकक स्थान आहे. त्याच्यामुळे याची किंमत काय झाली? ही 9 झाली. त्यानंतर इथं जर बघितलं, हा 9 सोडून द्या तुम्ही, ह्या स्थानावर बघितलं तर याची किंमत किती झाली? 80. हे दोन अंक सोडून द्या. इथले बघा 500, इथं झाली तुमची 500, इथं झाली 4,000, इथं झाली ही तुमची 30,000. तर या प्रकारे स्थानिक किंमत म्हणजे जो अंक ज्या स्थानावर आहे त्या स्थानापासूनची त्याची व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू, त्याला काय म्हणतात? प्लेस व्हॅल्यू. तर आता बघा, ही तुम्हाला तर ही संख्या बघा 34,589. 34,589 मध्ये बघा, तुम्हाला जर 5च्या स्थानिक किंमत विचारली, 5ची स्थानिक किंमत काय? 500. 5ची स्थानिक किंमत आहे तुमची 500 आणि 8ची विचारली तर 80, 9ची विचारली तर ही 9च असेल. याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत. त्यानंतर बघा फेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यूच्या अपोजिट काय असतं? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू मध्ये आता आपण बघितलं की याची स्थानिक किंमत कशी असते आणि फेस व्हॅल्यू मध्ये बघा, फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत. दर्शनी किंमत मध्ये कसं असतं? आता तुम्हाला ही संख्या दिली 8, 9, 1, 0, 5, 7. एकूण ही संख्या बघा किती आहे? 8,91,057. 8,91,057 ही संख्या. यामध्ये तुम्हाला जर 9ची दर्शनी किंमत विचारली तर 9ची दर्शनी किंमत काय असेल तुमची? 9च असेल. या बघा, फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत. हे नीट व्यवस्थित व्हॅल्यू, दर्शनी किंमत. यामध्ये तुम्हाला 5ची जर दर्शनी किंमत विचारली तर ही 5च असेल. 8ची पण विचारली, जरी हे लाखाच्या स्थानावर असले तरी तुम्हाला 8ची दर्शनी किंमत ही 8च असेल. याप्रमाणे तुम्हाला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू यातला फरक समजला असेल. तर आजचं लेक्चर आपण इथंच कम्प्लीट करूया, कारण आपलं थेअरी सर्व कम्प्लीट झाले. नेक्स्ट लेक्चर पासून फक्त आपण एक्झाम्पल घेणार आहे नंबर सिस्टीमवरचे. तर थँक्यू. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.